नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता बघा 8वी. आज आपण हिंदी या विषयाची आपण घटक चाचणी 2 दुसरी ही आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत 2024-25ची. तर बघा, चला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हाला कुठला पेपर सोडवून पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. तर बघा, पहिला प्रश्न आहे, निम्नलिखित पठित परिच्छेद पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा, 6 मार्काला आलेला आहे हा पहिला प्रश्न. तर बघा, एक कृति पूर्ण कीजिए. मनुष्य द्वारा खेती करने पर हुए लाभ. बघा, काम कोई हिस्सों में बांटे गए, आदमियों ने नए नए पैरों सीखे आणि गांव और कस्बे बने, लोग गांव और कस्बों में आबाद होने लगे. दुसरं बघा, कारण लिखिए. पहिला बघा, मनुष्य को रोज शिकार खेलना पड़ता क्योंकि मुश्किल से खाने भर को मिल पाता था. दूसरा बघा, पहले लोगों के लिए एक जगह रहना ज़रूरी नहीं था क्योंकि शिकार हर के जगह मिल जाता था. तीसरा बघा, परिच्छेद में प्रयुक्त शब्द युग्म लिखिए. एक गुजर बसर, इधर उधर. 4 शब्द समूह के लिए एक शब्द लिखिए. जानवरों को चरने की जगह चरागाह. तर बघा, आ निम्नलिखित पठित गद्यांश के आधार पर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर बघा, त्यातील पहिला, कृति पूर्ण कीजिए. नया ठेकेदार ऐसा था, ईमानदार था, रिश्वत देने लेने की अपराध समझता था, उचित जोड़ियाँ मिलाए. तर बघा, बहुमंजिल इमारत. बघा, ब आहे पर्याय, ब दिलेला आहे, त्यामध्ये इमारत हे लिहायचं आहे उत्तर. 2 बघा, नया ठेकेदार, तर त्याला आहे ईमानदार. तर तिसरं पहा, विधान के सामने सही अथवा गलत लिखिए. त्यातील पहिलं बघा, ठेकेदार पुराना था, गलत. त्यातील दुसरं पहा, अनुभवी ठेकेदार ने बताया कि अधिकारी महोदय रिश्वत चाहते हैं. तर बघा, हे विधान सही आहे. 4 बघा, निम्नलिखित शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए. पहिला आहे निगाह, नजर. 2 सलाह, सुझाव. 5 बघा, निम्नलिखित शब्दों के लिंग पहचान कर लिखिए. 1 शिकायत, स्त्रीलिंग. आणि 2 बघा, नतीजा, पुल्लिंग. दूसरा प्रश्न बघा, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा, 4 मार्काला आलेला आहे दुसरा प्रश्न. त्यातील पहिला बघा, कृति पूर्ण कीजिए. धरती का अंगन इनसे महके. तर बघा, कर्म ज्ञान से आणि विज्ञान से. ब बघा, धरती का श्रृंगार इनसे होगा, फूलों से आणि फलों से. 2 बघा, निम्नलिखित शब्दों का अर्थ कविता में से ढूंढकर लिखिए. 1 नदी, सरिता आणि सुमन, फूल. तीसरा बघा, निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखिए. 1 धरती आणि 2 अभिलाषाए. व्याकरणाचा तिसरा प्रश्न बघा, निम्नलिखित वाक्यों में से विराम चिन्ह लगाकर वाक्य लिखिए. बघा, लो भाई इस बार तो लोहा ही हात लगा है. बघा, लो भाई तो कॉमा द्यायचा आहे, इस बार तो लोहा ही हात लगाए हे तर पूर्णविराम द्यायचा आहे हिंदीतला. तर पहा, ब बघा, निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए. 1 मुश्किल, आसान, अच्छा, बुरा. क बघा, निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखिए. जमीन, जातिया, जाती. तर ड बघा, निम्नलिखित मुहावरे का अर्थ लिखकर अपने वाक्य में प्रयोग कीजिए. तर बघा, पहिलं, अपने पैरों पर कुल्हाड़ी मारना. अर्थ बघा, स्वयं अपना नुकसान करना. वाक्य, 20 वर्ष पुरानी इतनी अच्छी नौकरी छोड़कर रवि ने अपने पैरों पर कुल्हाड़ी मार ली.
आणि दुसरा बघा, पसीना बहाना, अर्थ कड़ी मेहनत करना, वाक्य किसान खेतों में फसल उगाने के लिए बहुत पसीना बहाते हैं. तर बघा विद्यार्थ्यांनो असा आपण इयत्ता 8वीचा हिंदी या विषयाचा आपण घटक चाचणी दुसरी हा पेपर पाहिलेला आहे. तर परत एकदा विद्यार्थ्यांनो, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आवडल्यास लाईक करा. तुम्हाला कोणतीही प्रश्नपत्रिका सोडवून पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.